नमस्कार. हिंदू धर्मातल्या स्त्रियांना कोणकोणते अधिकार होते आणि कोणकोणते नव्हते यावर आपली चर्चा चालू आहे. स्त्रियांवरती अन्याय होत होता, स्त्रियांना कमी लेखलं जात होतं, त्यांना काही अधिकार नव्हते, त्यांना वेदाधिकार नव्हते, त्यांना कुठेच मानाचं स्थान नव्हतं. या सगळ्या गोष्टी अशा छानपैकी घुसळल्या ना, मी थोडा खुलासेवार आरोप करतो. लपत छपत वार करायची गरज नाहीये. ज्या गोष्टी मुस्लिम धर्मात होत्या त्या गोष्टी हिंदू धर्मात आहेत असं ठोकून देण्यात आलं. मुस्लिम आक्रमकांच्या या देशाच्या राजवटीचा काळ हा ब्रिटिशांच्या आधीचा आहे. हिंदू धर्म कितीही परकीय आक्रमक आले तरी टिकून राहत होता. म्हणजे बौद्धिझमचा प्रसार झाला तरीही हिंदू धर्म टिकून राहिला, मुसलमान आले तरीही हिंदू धर्म टिकून राहिला, त्यांनी केलेल्या आक्रमणाच्या नंतर टिकून राहिला, पुढे ब्रिटिश आले तरीही तो टिकून राहिला. पण एक गडबड झाली. जे काम अन्य धर्मीयांना जमलं नाही ते ब्रिटिशांनी केलं. वेगवेगळ्या ठिकाणच्या वाईट प्रथांना त्यांनी हिंदू धर्मात शोधलं, त्याच्या नोंदी करायला सुरुवात केली. मी मागच्या एका भागामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या सतीच्या नोंदी सांगितल्यात बघा. म्हणजे किती वर्षात किती. मला खरं तर आश्चर्याचं वाटतंय की ब्रिटिश आलेच 1800 मध्ये, 1700च्या सुमारास यायला सुरुवात झाली. 1800 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे लोक आले. ते काय कालिकत बंदर बिंदर सगळ्या कथा त्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातल्या काही ब्रिटिश अधिकारी आल्याच्या कथा आहेत, त्याच्या आधीच्या काही कथा आहेत. आलेच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350-400 वर्षापूर्वी. 350-400 वर्षापूर्वी आलेल्या ब्रिटिशांनी त्याआधी 700-800 वर्ष भारताची स्थिती काय होती हे लिहून ठेवलं. काय कारण असेल? येतंय लक्षात? काय कारण असेल? परकीय आक्रमकांच्या असलेल्या सगळ्या कुप्रथा या हिंदू धर्मात होत्या हे लिहायला, मांडायला सुरुवात केली. आणि सुधारणेचं वारं घेऊन येणारे आम्ही आहोत, इथल्या स्त्रियांना मुक्तता देणारे आम्ही आहोत, इथल्या स्त्रियांचा विचार करणारे आम्ही आहोत. हिंदू धर्म या स्त्रियांचा विचार करणारा नव्हता. या असल्या खुळचट कल्पना शिक्षणाच्या नावाखाली आमच्या लोकांच्या गळी उतरवायला सुरुवात केली. पण माझा धर्म हा स्त्रियांना सन्मान देणारा होता, पराक्रम करणारा होता. टिपिकल काय उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जी सांगितली पाहिजे आधी ती. रामचंद्रांना वनवास द्यावा आणि भरताला राज्य द्यावं अशी 2 वरदान कैकेयीनं मागितली होती. दशरथ शब्द देऊन चुकलेला होता. दशरथाने कैकेयीला दिलेले वरदान कधी दिले होते? कथा अशी आहे, एका युद्धाच्या काळात दशरथासोबत गेलेली कैकेयी दशरथाचे युद्धस्थळावरती प्राण वाचविते आणि त्याच्या बदल्यात दशरथ कैकेयीला हे वरदान देतो आणि ती नेमकी वेळेला मागून घेते. ती कथा जरा बाजूला ठेवू. यातलं एकच वाक्य मला महत्वाचं वाटतं. युद्धाच्या प्रसंगात कैकेयी दशरथाच्या सोबत गेलेली होती आणि तिथे ते प्राण वाचवते. म्हणजे कैकेयी दशरथासोबत युद्ध करायला गेली होती, म्हणजे स्त्रियांना युद्धभूमीवर जाण्याची परवानगी होती. कुठे कमी? पुन्हा तेच वाक्य बोलायचं नाही. शीतावरून भाताची परीक्षा करायची नसते, शीतावरूनच भाताची परीक्षा करायची असते. इतिहास सगळ्यांचाच लिहिला जात नाही, निवडक लोकांचा लिहिला जातो आणि त्यावरून स्थिती काय होते याचा अंदाज येतो. ब्रिटिशांनी तरी कसा सांगितलाय. पण घाबरू नका, मी एका कथेवर थांबत नाहीये. पुढे श्रीकृष्णाच्या कथेमध्ये नरकासुराची कथा आहे. नरक चतुर्दशीला आजही नरकासुराचा वध झाला म्हणून आपण सकाळी सकाळी स्नान करतो. पहिली आंघोळ त्याच दिवशी असते. नरकासुराचा वध झाला होता. या नरकासुराच्या वधानंतरच कृष्णाला त्या 16 सहस्त्र बायका मिळाल्या. मी एक गणित सांगतो सोपं समजून आधी,
मग आपण सत्यभामेच्या कथेकडे जाऊया. बघा म्हणले, तुमचा देव 16,000 बायका करत होता. मला हसू येतं. एक लग्न, एक दिवस एका बाईसोबत संसार, एकच दिवस. म्हणजे लग्न केलाय म्हटल्यावर किमान ती रात्र तरी त्या स्त्री सोबत एक घालवावी लागेल. 16,000 बायका, एका वर्षात दिवस 365, एका वर्षात दिवस 365, 3 वर्ष नुसतं लग्न आणि 1 दिवस संसार असं ठरलं. 3 वर्ष तर 1000 पूर्ण होतील. 1000, त्यापेक्षाही जास्तच, कारण 3 त्रिक 9, 900 आणि 100 करायला पुन्हा अजून वेगळे. म्हणजे 1000 बायांसोबत संसार करायला त्याला किमान 3 वर्ष 3.5 वर्षाचा कालावधी घालावा लागेल. 16,000 करायला 16 त्रिक किती वर्ष जातील कृष्णाचे? 48 वर्ष. आयुष्यभर काय लग्नच करत बसला होता काय कृष्ण? बाकी धंदेच केले नाहीत. काय होतं, नरकासुराच्या तावडीतून बायका सोडवून आणल्या आणि त्यांना म्हणला जा घरी. त्या म्हणल्या, या नरकासुरानं आम्हाला बापाकडून आणलंय, कुणाला नवऱ्याकडून उचलून आणलंय, आम्हाला त्याच्या घरात ठेवलंय, दासी म्हणून ठेवलंय, उपभोग्य वस्तू म्हणून ठेवलंय, सगळंच केलंय त्या राक्षसाने. मग आता आम्ही घरी जाऊ तर आम्हाला घरचे घेणार नाहीत. आली का पंचायत? घरचे घेणार नाहीत. आता आम्ही खराब झालो. मग काय करायचं? म्हणलं राख इथंच. तुम्हाला कोण सांगितलं कुठं जायला? त्या म्हणले तिथेही प्रॉब्लेम आहे. आम्ही नरकासुराच्या रंगमहालातल्या दासी होतो, त्यामुळं जीव गेल्यागत जमा होता. मृतदेह कुठूनही पडून राहिला तरी फरक पडत नव्हता. पण आता तू आमच्यात प्राण फुंकलेस, मुक्त केलाय. पण आम्ही अशा जिवंत स्थितीमध्ये कुणाकडे राहावं? तो म्हणला काय, माझ्या घरी राहा, माझ्या राज्यात. काय म्हणून? बापाच्या घरी तर उपवर होईपर्यंत राहता येतं, भावाच्या घरी राहता येत नाही. तू मुलगा नाहीस. तो म्हणला मग कुणाच्या घरी राहता येतं? त्या म्हणल्या फक्त नवऱ्याच्या घरी बाई मरेपर्यंत राहू शकते. तेव्हा एवढंच ना, नवरा आहे म्हणून सांगा. तुम्ही कृष्णासोबत का राहता? नवरा आहे आमचा कृष्ण, त्याच्यासोबत राहतो म्हणा. त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी राहायचं कबूल केलं. म्हणजे 16 सहस्त्र बायका नाहीत, समजा म्हणून राहिल्यात. आश्रय आहे, सन्मानाचा आश्रय आहे, अपमानाचा नव्हे. या बायका मुक्त करायला, नरकासुराशी युद्ध करायला सत्यभामेने मदत केली होती. म्हणजे युद्धभूमीवर सत्यभामा राहत होती. 16,000 बायकांचा सन्मान कृष्णानं सांभाळलेला होता. आपल्या बायकोला युद्धभूमीवर घेऊन गेला होता. तुम्ही म्हणाल कुलकर्णी, पुराणातल्या कथा पुराणात बऱ्या असतात. चला, अजून काही कथा आहेत, कदाचित पुढच्या भागात सांगता येतील, त्याच्या पुढच्या भागात सांगता येतील. एक एक कथा सांगायला लावलो ना तर असे किती भाग लागतील मलाच माहित नाही. सध्या नावं सांगून ठेवतो, नुसती नावं. काही सत्यभामा ही पुराणातली नावं झाली. अशी अनेक नावं आहेत. बाजीरावची मस्तानी नाचत नाचत बाजीराव सोबत नव्हती आली. मध्य प्रदेशातल्या बुंदेलखंडाच्या सम्राटाची एका उपस्त्रीची मुलगी पराक्रमी होती. रणांगणावर पराक्रम दाखवून आली होती. रणांगणावर पराक्रम दाखवून. काय बायको नाचली की ती नाची असते असं म्हणण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण मस्तानी पराक्रमी होती. ती रणभूमीवरचीच. कित्तूरची राणी चेन्नम्मा, दुर्गावती, लक्ष्मीबाई, अहिल्या, अबाक्का महादेवी, रुद्रबोमादेवी, चेन्नम्मा देवी. किती नावं सांगू? असंख्य नावं आहेत. नुसती नावं सांगून नाही थांबणार, यांची कथा पण तुम्हाला सांगणार आहे. काय ती कथा बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.